आंदोलन मला वाटतंय 3.5 वर्षाच्या लेकराच्या बाबतीत जो प्रकार किळसवाना या ठिकाणी घडला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। मला वाटतंय आपल्या सगळ्यांनाच त्या वयाच्या मुली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही घटना घडल्याच्या नंतर जे पोलिसांनी प्रोएक्टिव्हली करणं अपेक्षित होतं, ताबडतोब गुन्हा नोंद करून त्या ठिकाणी त्या आरोपीला त्या नराधमाला अटक करणं, ताबडतोब त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेणं, मला वाटतंय तशा प्रकारची ॲक्शन न घेता कुठल्याही प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करून घेतला गेला नाही। मला वाटतंय अशा पद्धतीनं पक्षीय राजकारणाच्या विचक्यात अडकून जर अशा गंभीर घटनेकडे आपण दुर्लक्ष करत असू तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठलीही असू शकत नाही। या घटनेचा तीव्र शब्दात निषेध आहे आणि माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे विनंती आहे की अशा घटनांना वारंवार त्या ठिकाणी घडताना आपल्याला त्या ठिकाणी समाजात दिसत आहेत। अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। 3.5 वर्षाच्या लेकराच्या बाबतीत असं कृत्य करणाऱ्या लोकांना मला वाटतंय अतिशय कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। ती शिक्षा इतकी कठोर असली पाहिजे की भविष्यात पुन्हा अशा पद्धतीचं वागण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही पाहिजे। अशा प्रकारची शिक्षेची तरतूद मला वाटतंय अशा आरोपींना असणं गरजेचं आहे आणि सरकार नावाच्या यंत्रणेनं कोणी कुठं का असना अशा नीच कृत्यामध्ये जर एखादा माणूस त्या ठिकाणी अडकला असेल, एखादी संस्था अडकली असेल, मला वाटतं तिथं त्यांचं पाठीराखापणा करण्यापेक्षा त्यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं, जे की त्या ठिकाणी केलं गेलं नाही। मग जनतेचा प्रक्षोभ झाला, लोक चिडली आणि शेवटी माणसं सहन करायची एक मर्यादा असते आणि सहन करायची मर्यादा संपल्याच्या नंतर कोणीही त्या ठिकाणी ऐकत नसतंय। मला वाटतंय ह्याच्यापासून शहाणपण घेऊन तरी तातडीनं अशा गुन्ह्यासाठी कठोरातली कठोर शिक्षेची तरतूद सरकारनं त्या ठिकाणी करावी। दादा, एक झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे, करा तेवढं निषेध कमीच आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलंय की हे जे आंदोलन झालेलं आहे त्या मुलीवर जे अत्याचार अन्याय झाला त्याविरुद्ध ते विरोधकांनी केलेलं एक प्रायोजन केलं होतं मला आंदोलन। मला वाटतं आता ह्याच्यापेक्षा तर नीचपणाचा कळसच असू शकत, मला वाटतं ह्याच्यापेक्षा तर नीचपणाचा कळसच असू शकत नाही। ह्याच्यावर न बोललेलं बरं। बदनापूरमध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या बाबतीत तब्बल 12 तास गुन्हा नोंदवून घेण्यास उशीर का झाला आणि त्याच्यामुळं जनतेचा प्रक्षोभ काल आंदोलनातून दिसून आला आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी एखाद्या चिमुरडीसाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यांच्यावर लाठीचार्ज होत असेल तर मग या ठिकाणी राज्य कुणाचं आहे? म्हणजे तुम्ही एखाद्या नराधमाला पाठीशी घालण्यासाठी त्याला 12 तास त्याचा गुन्हा नोंद करून घेत नाहीत। दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस शाळेसमोर, रेल्वे स्टेशनवर आंदोलन सर्वसामान्य नागरिक करतात त्यांना तुम्ही सांगता की हे विरोधकांनी प्रायोजित केलेलं आंदोलन आहे। मला वाटतं आता तरी राजकारण बंद करावं यांनी आणि लाडक्या नावाने जे योजना चालू केल्या त्यापेक्षा आम्हाला आमची बहीण आणि आमची लेक सुरक्षित पाहिजे, यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्यासाठी पूर्णतः अपेक्षित ठरलेले आहेत। गृहमंत्री अपेक्षित ठरलेले आहेत, या राज्याचं सरकार अपेक्षित ठरलेलं आहे। त्यामुळे आता त्यांनी कमीत कमी अशा नराधमाला पाठीशी घालणाऱ्या 12 तास ज्या गृह खात्यानं गुन्हा नोंदवून घेतला नाही यांच्यावर कारवाई करणार हे महाराष्ट्राच्या माता बहिणीला उत्तर देणं सरकारच्या वतीनं गरजेचं आहे। आणि काल लाठीचार्ज केला, वारकऱ्यावर लाठीचार्ज, आंदोलकावर लाठीचार्ज, काल न्याय हक्कासाठी अशा चिमुरडीवर अत्याचार केलेल्या हक्कासाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यावरही लाठीचार्ज केला जात असेल तर मग राज्य कोणासाठी चालतं याचा विचार करणं महाराष्ट्र जनतेला भाग पडलेला आहे। आणि मला एवढंच सांगायचं आहे की या गोष्टीचा निषेध करण्याच्या पलीकडली गोष्ट आहे, कारण ही किळसवाणी गोष्ट आहे आणि अशा लोकांना पाठीशी घालणारे त्यात तेवढेच दोषी आहेत असं मला वाटतं। त्यामुळे आज आम्ही धाराशिव शहरात सगळ्यांच्या वतीने या राज्य सरकारचा निषेध करतोय आणि तुम्ही जे फ्लेक्स लावलेत ना त्यापेक्षा आमच्या लेकी आणि बहिणी त्या सुरक्षित करा एवढीच मागणी सरकारकडे आमची आहे। माझी खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरली त्यांनी जे एका पत्रकारावर भाषा वापरली आम्ही माध्यमातून ऐकलं हे एक त्यांच्या मानसिकतेचं दर्शन दाखवलं, सत्तेचा माज कसा असतो। आणि त्यांनी बोलताना एवढंच लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याही घरी आहे बहिणी आहेत, ह्या गोष्टी त्यांनी तारतम्य बाळगायला पाहिजे आणि ती जर गोष्ट खरी असेल तर निश्चितच त्यांच्या मनात पोटात काय ते ओटावर आलं हे आपल्याला ह्यांच्या सरकारी मानसिकता दिसून येते असं मला वाटतं। सरकारमध्ये जी लोक आहेत त्यांची मानसिकता त्या नगराध्यक्षाच्या बोलण्यात दिसून येते असं मला वाटतं। आणि आता तुम्ही म्हणताय आंदोलन पक्षानं प्रायोजित, आता ह्या कुठल्या पक्षाच्या आहेत? ह्या ज्या माझ्या भगिनी आता बाजूला उभ्या आहेत पक्षाच्या आहेत कुठल्या? मला वाटतं पक्षीय राजकारणापेक्षा माणसानं घटना काय घडली आहे, त्या घटनेचं गांभीर्य काय आहे
एक राजकर्ते म्हणून आपल्या राज्यामध्ये जर अशा प्रकारची घटना होत असेल तर मला वाटतं त्याच्याकडे लक्ष देऊन त्या गुन्हेगाराला कठोरातलं कठोर शासन करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला पाहिजेत. ते सोडून जर याला पक्षीय राजकारणाचा रंग द्यायचा प्रयत्न होत असेल सत्ताधारी मंडळीकडनं तर मला वाटतं ह्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. आपल्याला माहिती आहे बदलापूरमध्ये जी घटना घडली आता ती सगळ्या देशामध्ये माहीत झाली आहे. पण हे करणाऱ्याला काही शिक्षा काय देते सरकार? एका रात्री सरकार बदलू शकतं, एका रात्रीमध्ये मुलींवर अत्याचार करायला शिक्षा का होत नाही? आजकाल सरकारने योजना काढली लाडकी बहीण योजना. काय फायदा त्या लाडकी योजनेचा? 1,500 घेऊन घरात बसतात महिला. त्यापेक्षा महिलांना सुरक्षा योजना काढलेली जरा बरी वाटेल. लाडकी बहीण योजना म्हणते महिलांना पैसे देतात खरं आहे, त्यांना गरज असेल पण सुरक्षा ही महिलांची तेवढीच महत्वाची आहे. आपल्याला महिला ही आजकालच्या म्हणजे देशाचा प्रगतीचा एक आधार आहे. त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार करू नका हे सगळ्या जनतेला सांगायचं एक आव्हान आहे. महिला ही आपल्या देशाचा एक आधार आहे, त्याला आपण सुरक्षित ठेवला पाहिजे. त्यांच्यावर अत्याचार करू नये ही माझी पहिली विनंती आहे. आणि ज्यांनी असं कृत्य करते त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे हे पहिलं वाक्य. त्याला फाशी शिक्षा तर झालीच पाहिजे, पण त्याला शिक्षा देताना आधी एवढा त्रास झाला पाहिजे, त्याला तळमळून तो मेलाच पाहिजे अक्कर अशी शिक्षा त्याला दिली पाहिजे. कारण मुलींना एवढा त्रास होतो तर मग त्याला काय शिक्षा नाही झाली पाहिजे? माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट बदलापूर या ठिकाणी घडलेली आहे. दोन चिमुकल्यावर एका नराधमानं त्या ठिकाणी शाळेमध्ये अत्याचार केला. त्याबद्दल आम्ही या धाराशिव शिवसेना पक्षाच्या वतीनं व महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी त्या घटनेचा तीव्र असा निषेध केलेला आहे. आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्या काळात जर असा प्रकार घडला असता तर छत्रपती शिवाजी महाराज त्या काळामध्ये एकतर हत्तीच्या पायाखाली द्यायचे किंवा त्या नराधमाचं शिर कलम केलं जायचं, पाय कलम केलं जायचं. परंतु या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये या महायुतीच्या सरकारामध्ये सर्वात जास्त महिलांवर अत्याचार होत आहेत. आपण बघतो की सध्या महिलांना लाडकी बहीण म्हणून एक योजना राबवली जाते मुख्यमंत्र्यांतर्फे, परंतु ती तर राबवा, परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये महिला आमच्या भगिनी असुरक्षित आहेत. त्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. खरं तर ती योजना प्रभावीपणे राबवणं गरजेचं असताना या महायुतीच्या सरकारमध्ये सर्वात जास्त महिलांवर अत्याचार होत आहेत, महिला असुरक्षित आहेत. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या महायुती सरकारचा तीव्र निषेध करतो व येणाऱ्या काळामध्ये महिलावर अत्याचार जर नाही थांबले तर आम्ही शिवसेनेच्या पद्धतीनं आंदोलन करू. विरोधक ह्या घटनेचं राजकारण करतात असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. सत्ताधाऱ्यांना कुठलंही सोयीसुद्धा नाही. काय उलट भारतीय जनता पार्टीचे आमदार त्या ठिकाणचे होते. या घटनेमध्ये FIR दाखल करण्यासाठी तब्बल 12 तासाचा वेळ लागला. तर तुम्ही बघता की मग कोण ह्याचा फायदा घेत आहे? म्हणजे भारतीय जनता पार्टीला या घटनेशी किंवा शिंदे सरकार असेल किंवा अजित पवारचा पक्ष असेल त्यांना या घटनेशी काही घेणं देणं नाही.